डे वाईड. सो त्याच्यामध्ये एक सेशन कोणी अटेंड केलेलं होतं का ते 10 वर्षापूर्वी? मी आणि उरलेली जी लोक आहेत ते पहिल्यांदा, किती लोक पहिल्यांदा मला ऐकतात? भरपूर. आय होप तुम्ही ट्रेनिंगला जर आला असाल तर ते तुमच्या ग्रुपवरती तुम्हाला शेअर करतील. कारण इथे दाखवलेली गोष्ट ह्याचा तुम्ही जर फोटो काढायला गेलात ना तर ते क्लिअर येणार नाही. घरी आल्यानंतर ते डिलीट करायला कंटाळा आलेला असतो. म्हणजे डोळ्यांनी बघत नाही आणि नंतर फोटो पण बघत नाही. ओके. आणि मोबाईल तुम्ही फक्त मनाने आणि कानाने ऐका, जे काय आहे ते आत्मसात करा आणि मी ग्वाही देतो की तुमचा जो बिझनेस आहे येत्या 3 महिन्यामध्ये डिसेंबर पर्यंत काय झालं ह्याला आपण विसरून जाऊ. जॅन फेब मार्च मध्ये वी हॅव टू रॉक. हाऊ मेनी ऑफ यू अग्री विथ मी? एव्हरीवन? ओके. मी ते दिसायला नको. ओके. म्हणून लोकांना सांगितलं की थोडे जवळ या. ओके. गुड. सो फ्रेंड्स, सर्वप्रथम जेवढी दुकानं तुमची आहेत तेवढी दुकानं आमची पण आहेत. कुठली कुठली दुकानं आहेत तुमची? लाईफ इन्शुरन्स. भरपूर लोक ना, हा 1 कोटीला लॉजिक काहीच नाहीये. 1 कोटीला ब्रेन वॉश आपल्याला अक्षय कुमारने केले. त्यांनी सांगितल्यामुळे आपल्याला वाटतं 1 कोटी चांगलं आहे. समजा तो बोलला असता 2 करोड की पॉलिसी 800 रुपये में 2 कोटी 2 कोटी 2 कोटी 2 कोटी हॅमर केलं असताना प्रत्येक जण बोलला असता 2 कोटीचा इन्शुरन्स पाहिजे. खरं का खोटं? एग्री? तर 1 मिनिट अजून करा. 1 कोटीचा किती लोकांचा 1 कोटीचा इन्शुरन्स आहे? बरोबर. मृत्यू बरोबर. भरपूर लोकांचा माझ्याच घरी जन्म होतो. ओ वहिनी इथे पैसे टाका, वहिनी इथे पैसे टाका. वहिनीला तर फायनान्शियल तेवढं प्रोडक्ट गिव्स यू अ रिपोर्ट की जो काही तुम्ही इन्शुरन्स प्लॅन करताय, इन केस कोणाची डेथ झाली तर त्याच्यानंतर त्या क्लेमच्या पैशाचं बायकोनी ते पैसे कुठे कुठे पार्क केले, मुलांसाठी किती पार्क केले पाहिजे. भरपूर लोक एक टर्म पॉलिसी काढून देतात आणि पॉलिसी बॉन्ड फक्त हातात देतात. बायको लिटिल स्टार आता बंद झालं ना सगळं, स्प्रिंकल वगैरे. पण अशा भरपूर स्कीम्स मध्ये येत असताना युटिलिटी व्हॉट्सअप ग्रुपशी पण संलग्न आहे. स्टडी सर्कल व्हॉट्सअप ग्रुप. किती लोक आहेत त्याच्यामध्ये? सो अमेझिंग ऍडवायझर्स इज अ फॅमिली ज्याच्यामध्ये आम्ही गेल्या 5 वर्षापासून दर गुरुवारी सकाळी 7 ते 9 आपण काहीतरी स्पेसिफिकली रिगार्ड्स टू हेल्थ इन्शुरन्स, त्याच्यामध्ये सुद्धा फोकस ऑन स्टार हेल्थ. सो आय थिंक इथे भरपूर लोक कोण कोण आहेत इथे? प्रदीप मामा आम्हाला इंटरव्ह्यू. सो आय थिंक मोस्ट ऑफ देम सिटिंग ओव्हर हिअर आर अ पार्ट ऑफ माय दॅट. शाळेमध्ये ट्युशन्स मध्ये तिथे फी वगैरे काहीच बघत नाही. 20,000 25,000 50,000 1 लाख आपण फी अशीच भरतो. ते पूर्ण किती टक्के आणेल माहिती नाही. तेवढे टक्के आणल्यानंतर त्याला चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळेल का माहिती नाही. चांगल्या ऍडमिशन मिळाल्यानंतर त्याला चांगला जॉब लागेल का माहिती नाही. चांगला जॉब नंतर आमची काळजी घेईल का माहिती नाही. असेल कारण जळगावमध्ये काल बघितलं 9:30 वाजता सगळी दुकानं बंद झालेली. बंद होतो ना मोस्टली 8 पर्यंत होतो. व्हेरी व्हेरी ब्रेक नंतर मी तुम्हाला ट्रेनिंगचे काही पॉइंट देणार आहे आणि हे आणि मी जिथे जिथे जातो तिथे तिथे ज्या न्यूझीलंडला होतो तिथे वाईट एकाच गोष्टीचं वाटतं मित्रांनो की 120 क्लब मेंबर्स होते आणि महाराष्ट्रातनं 11 किंवा 12 लोक होते. तो महाराष्ट्र जो पूर्ण इंडियाला डॉमिनेट करतोय त्या महाराष्ट्रातनं फक्त 12 लोक होती, म्हणजे फक्त 10% लोक होती. मला असं वाटतंय कमीत कमी 20 ते 25% लोक त्या हॉलमध्ये आपली असलीच पाहिजे. हाऊ मेनी ऑफ यू अग्री विथ मी? आणि त्यामुळे ते वेडात मराठे वीर दौडले आता सध्या इथे 5 आहेत. बाकीचे 7 बिझी लोक कॅनडाला गेलीच पाहिजे. त्यामध्ये माझे नाव असणार आहे कारण सीईओ क्लब आमचं पण ऑलमोस्ट झालंच आहे. त्यामुळे मी पण तिकडे असणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्याशिवाय स्टेजवरती पाय ठेवायचा नाही. बरोबर. साऊथ इंडिया नॉर्थ इंडिया लॉबी ठेवा बाजूला. ठीक आहे. महाराष्ट्राचा परत वरती नाव असलंच पाहिजे आणि आपली कॉलर टाईट
जर महाराष्ट्राची कॉलर टाईट तर नंतर आपण जसं आपण सांगू तसे रस्ते बदलले जातात. एग्री? ओके, त्याच्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. सो सगळे माझ्याबरोबर आहेत? मित्रांनो, सीईओ क्लब मेंबर न्यूझीलंड वगैरे करण्याची इच्छा प्रत्येकाची आहे, पण त्यातली पहिली पायरी म्हणजे आता बघा ना, हे स्टेज आहे, समजा तुम्ही नवीन ऍडवायझर, पण बाकी कोणाचं याच्यामध्ये कुठलीही पॉलिसी कन्वर्ट न होणं, किंवा साहेब अहो किती मेहनत केली साहेब, त्याला कसं जसं कन्व्हिन्स केलं, कंपनीला जाम त्याच्यावरती एवढ्या क्वेऱ्या काढल्या ना, हे केलं ते केलं, ते क्विकशील्ड वगैरे, माझी ना साहेब आता इच्छाच नाही झाली साहेब, कसं कसं काय आता काय तोंडाने जाऊन सांगू, पॉलिसी रिजेक्ट केली. किंवा एक टिपिकल गोळी सांगतो ते साहेबांना आपण देत असू, साहेब हा एक क्लेम आहे साहेब, हा जर क्लेम पास झाला ना साहेब, त्याच्यानंतर मला ना साहेब मोठे कस्टमर आहे, मला 4 नवीन पॉलिसी येणार त्यांच्याकडून. खरं का खोटं? आपल्या काय काय इथे बसले, जयकांत शिगरे का इगो हट नाही करते. खरं का खोटं? 25,000 30,000 रुपयाचा प्रीमियम, त्याच्या 10% आणि 15% कमिशन, त्यात जीएसटी मायनस करून हातात येत आहे किती? पैसे गेल्याचं दुःख नाहीये, 4 शब्द बोलला ना, भरपूर वेळेला नको नको ते खर्च लावत असतात. तुम्ही नॉर्मल तापासाठी हॉस्पिटल मध्ये जरी गेला तर पहिला एवढा मोठा ट्रे येतो, त्याच्यामध्ये 6 सल्यांच्या बाटल्या, 25 वेगवेगळे सिरिंजेस. त्याला सांगितलेलं असतं 2 दिवस ठेवायचे, त्याला तो वाटतं महिन्याभराची तयारी चालली आहे. खरं का खोटं? ओनली पर्सन टू हेल्प दॅट. त्यावेळी नॉर्मल कार्यालयात लग्न लावू शकतो, पण जर मेडिक्लेम पॉलिसी कमी असेल तर माणसाचा जीव कमावू शकतो. एग्री? अख्खं जग जेव्हा चिक्की काय ते काय केळी संत्री वित्री घेऊन जातात, चिक्कू बिक्कू, बाकी काही घेऊन जात नाही. इथे तुमच्या आणि माझ्यासारखे एजंट आहेत जे 5-5, 10-10, 15-15 लाख रुपयाचे चेक घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. आय थिंक हे जे पुण्य आपण कमवतोय ना, दिस इज नेक्स्ट लेवल. कागद तर कागदच असतो, 5 लाखाची पॉलिसी पण असते, 15-20 लाख रुपयाची पण पॉलिसी असते. पण आज मला सांगा, 5 लाखाची पॉलिसी पण कागद आहे, 25 लाख रुपयाची पॉलिसी पण कागदच आहे. क्लेम नाही आला तर वर्षभरानंतर तो कागद डिस्पोज. करेक्ट आहे? आज जळगाव मध्ये समजा कोणाला, माझं एक हॉटेल आहे आणि मला पावभाजी आणि छोले भटुरेवरती सगळ्यात जास्त मला पैसा, तो को-पेमेंटचा पार्ट आपला निघून जातो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, असे काही फीचर्स जे आपल्या कॉम्पिटिटरकडे आहेत आणि जे अश्युअर मध्ये नव्हते, उदाहरणार्थ लिमिटलेस रॉयल्टी बोनस वगैरे, ते सगळ्या कंपनीज आजकाल देत आहेत, तर त्याचा फायदा उचलणं गरजेचं आहे. ओके, सो सुपरस्टार हे तुम्हाला मी ब्रोशर त्यामध्ये दिले. आज पूर्ण सेशन नंतर जर मी मिळाला तर मी तुमच्याशी त्याच्यावर बोलीन, अदरवाइज आय थिंक दॅट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. चालेल ना? वाचू शकता ना त्याच्यावर? ओके, एखादा असा पॉइंट आहे का की कोणाला त्यातलं काहीच कळलं नाही? आता माहिती आहे ना प्रत्येकाला, सगळ्या कंपन्यांमध्ये ही सिस्टीम आहे. आणि आपण का घ्यायचं माहितीये का? जस्ट मोटिवेट करायला प्रत्येक एजंटला. पण कसं असतं, एखादा माणूस वर चढायला लागला की त्याला खाली खेचणारे त्याचे शत्रू तयार होत असतात, त्याला तयार करावे लागत नाही. आणि स्टार हेल्थ आणि पवार साहेब यांच्यामध्ये एक साम्य आहे. साम्य काय सांगू का? आपण ज्यावेळेला गाडी चालवतो ना, त्याला 4 व्हीलर चालवत असताना एक मागे असा मिरर असतो, बरोबर आहे? त्या मिरर मध्ये दिसतं की मागे कुठली गाडी येते का. करेक्ट ना? स्टार हेल्थनी जो काय आपण बिझनेस आता डिसेंबर पर्यंत केलेला आहे, साधारणतः 9,500 कोटी झाले सर, बरोबर? 9,500 कोटीचा जर आपण बिझनेस केला असेल तर ह्याच्या नंबर 2 ची जी कंपनी आहे, ओके, तिचा आहे साधारणतः 2,500 कोटी. म्हणजे तो किती मागे आहे? अहो, गाडी चालवताना त्या काचेचं ते दिसत पण नाही गाडी. आणि आता आपण जळगाव बद्दल बोलूया. मी सांगतो, समजा कोणी बिलावरती जळगाव मध्ये 25% आता नवीन रूल काय सांगतो? 3 लाख भागिले 3 सांगतो. 3 लाख रुपये सोपे वाटतात प्रत्येकाला, मागे बसले नाही ना? मंथली 3 लाख करायचे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मेंटली एक्सेप्ट करा. दुसरं म्हणजे प्रोसेस.
कारण बीएनपीएल वगैरेचं प्रोसेस भरपूर लोकांना माहितीच नसतं. एलिजिबिलिटी काय, हे काय, ते काय. त्याच्यासाठी मला कालच एक आनंदाची बातमी अशी कळाली आहे की हितेंद्र सरांनी सगळी प्रोसेस त्यांच्या हातात घेतली. बरोबर मेडिक्लेम. आणि त्यानंतर भरपूर लोक त्याला तेच प्रोसेस यूज करून कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी विकायला लागले. त्यावेळेला पण तो शॉक होता की 3 लाखावरून लोक 5 लाखावरती जाण्यासाठी. मित्रांनो, आज वेळ आलेली आहे 5 लाखाची पॉलिसी विकणं बंद करायचं. अहो, दारिद्र्य रेषेच्या खालच्या लोकांना सरकार 5 लाखाची पॉलिसी देते हो. एकदा सेकंड ओपिनियन घेतील, स्पेशलिस्ट कडे जातील, चांगला डॉक्टर शोधतील आणि त्याच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेतील. ते काय 5 लाखात होणार आहे का? हे 5 लाख रुपये आपण कोणासाठी काय करतोय? मित्रांनो, 5 लाखाची पॉलिसी विकणं बंद करायचं. आणि 5 लाखाचा आकडा सांगतो कोण? मीच सांगतो. ओके, तुम्हाला माहिती आहे टाटा कंपनी आहे इकडे, 5 लाखाची पॉलिसी आहे. विकतात 5 लाखाच्या पॉलिसी. मला इथं आलंय नावावर ही आता आयुष्यात खूप पुढे झालं. 35% ते एलआयसी 28% आलं की नाही? आपण काय करू शकलो? झाली हाय हाय युनियन मध्ये झाली. काय फरक पडला? काही. जीएसटी आता कमिशन वरती आलं, काय फरक पडला? सगळ्या कंपन्यांना लागू आहे. काय केलं? म्युच्युअल फंडामध्ये 2.5% वरून आता 0.5% वरती आले. काय फरक पडला? काहीही आपण करू शकत नाही. आपण फक्त मधली व्याधी आहोत. आणि जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत हे सगळं काही हलवेल आहे. माझ्या पश्चात माझ्या बायकोला माझ्या बिझनेसचं काय माहित नाही कसं काय चालवायचं. विनंती इतकीच आहे की जितकं लवकर होत असेल तितकं पैसे छापून तुमच्या नावाने ठेवा. हे रिन्युअल कमिशन वगैरे आहे ना, हे सगळं टेम्पररी आहे. हाऊ मेनी ऑफ यू अग्री विथ मी? सगळं टेम्पररी आहे. तुमच्या पश्चात पॉलिसी समजायचं कोणी पोर्ट करून टाकली दुसऱ्या कंपनीमध्ये तर काय काय चाटायचं त्या पोर्टफोलिओला? खरं का खोटं? जोपर्यंत आपण हयात आहोत तोपर्यंत छाप छाप बिझनेस छापायचा. पैसे कमवा, तुमच्या नावाने एफडी करा, तुमच्या नावाने एमएफआय टाका, तुमच्या नावाने शेअर्स घ्या, तुमच्या नावाने जे काही जर कर्ज असेल तर कर्जमुक्त व्हा. दॅट इज गोइंग टू गिव्ह यू ऍक्च्युअल पीस ऑफ माइंड. हाऊ मेनी ऑफ यू अग्री विथ मी? एग्री? त्याच्यामुळे ना माझ्याकडे अजून 25 वर्षात पैसे कमवायला हे विसरा आता. टेक्नॉलॉजी आपल्याला ओव्हरपॉवर करत चाललेली आहे. मित्रांनो, जर आपण एलपी मध्ये जातात की नाही? कुठले कुठले ब्रँड आहेत त्या मॉल मध्ये? कपड्यांचे ब्रँड 45 मिनिटं ते 1 तास आहे. 25 मिनिट मॅक्सिमम पाऊंड तासात उडवून टाकतो. पण एजंट आहे ना, एजंट काय काय वेळा घरी गेल्यानंतर 2-2 तास प्रोडक्ट ट्रेनिंग देतो कस्टमरला. 2 तास प्रोडक्ट ट्रेनिंग देतो आणि 2 तास समजवल्यानंतर कस्टमर सांगतो मी विचार करून सांगतो. मित्रांनो, काय आयडिया इम्प्लिमेंट केली पाहिजे ना, प्लॅन एक्सप्लेन करणं तर कोण पण करू शकतो, पण प्लॅन एक्सप्लेन केल्यानंतर त्याला क्लोज करण्यामध्ये कला आहे. हाऊ मेनी ऑफ यू अग्री विथ मी? भरपूर लोक प्लॅन एक्सप्लेन करून येतात पण क्लोजिंग होत नाही. आणि अशा वेळेला ना काहीतरी नवीन आयडिया इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहितीये, मी आता इथे तिथे फिरत होतो ना, साताऱ्यामध्ये जात होतो. मी पुण्यावरून साताऱ्याकडे जात असताना साताऱ्याचं फेमस काय आहे माहितीये? शेतकरी ते थेट ग्राहक, पेढा फॅक्टरी, वाडेकर बंधू, इथपर्यंत ठीक आहे. हा, पेढा फेस्टिवल, पेढेवाले थोडा नीचे जाओ. एक काम ऊपर ले. हाँ, बाय 2 किलो पेढा गेट 1 kg पेढा. मराठी माणूस आणि धंदा हे थोडंसं म्हणजे डिस्कनेक्ट असतो. कोण पेढा
तुम्ही यांची जाहिराती बघा, यांची जाहिराती कशा आयुष्यात म्हणून माझ्या दारात कोणी ना मर्सिडीज असली पाहिजे, म्हणून नाकावर टिचू जरा माझ्या खानदारात कोणाची मर्सिडीज नाहीये, मला आयुष्यात ना असा छाप सोडून जाईल. मर्सिडीज आहे, मर्सिडीज आहे. लग्न कार्यामध्ये गेलो ना, मी आणि माझी बायको मर्सिडीज मधून बाहेर उतरले पाहिजे. खरं का खोटं? प्रत्येकाची इच्छा आहे ना. कोणाची तुमच्या कस्टमरची अशी इच्छा आहे की सगळ्या आयुष्यात ना एक तरी माझ्या जबरदस्त मेडिक्लेम पॉलिसी असली पाहिजे. कमीत कमी 25 लाख 30 लाख 50 लाख रुपयाची मेडिक्लेम असली पाहिजे. एकदा मेडिक्लेम माझ्याकडे मिळाली ना, आयुष्याचं सार्थक झालं. असे आहे कोण जळगाव मध्ये? आपण त्याच्या डोक्यात ती आयडिया टाकून बोललो रे. करायचे का महिन्याला 8 लाख करायचे? तुम्ही पहिले ठरवा. 8 लाख करायचे. मी स्लाइड दाखवत नाही, इग्नोर करायला. इसको 8 लाख रुपये इझिली करू शकता? नाही. या महिन्यामध्ये सोपं आहे ना मनापासून. मी ते मोटिवेट करायला आलो नाहीये, नाही होणार. सोपं करूया. 50,000 रुपयाच्या 16 पॉलिसी विकू शकता? 50,000 रुपये प्रीमियमच्या 16 पॉलिसी विकू शकता का? मला सांगा, जर तुम्ही 3 लाख रुपये केलं तर तुम्हाला कमिशन किती मिळणार आहे? आता मला सांगावं तुम्ही, कसे 2300 किती झाले? 13 फ्युचर एएम वरती ऍडव्हान्स कमिशन येतं का? नाहीये. पण ह्याच्यामध्ये ही ताकद आहे. 15,000 रुपये फक्त कस्टमर कडनं आणले. किती? 15,000 रुपये. आणि माझ्या खात्यात आले 75,000 रुपये. अहो, अजून काय? कुठला अजून धंदा पाहिजे तुम्हाला आयुष्यात? लोक 1 कोटीचा समजा टर्नओव्हर केला तर त्याचे 2%, 5%, 10% असं मार्जिन असतं. आपल्याकडे जेवढा टर्नओव्हर आहे त्याच्या पट आपल्याला कमिशन येते. हॅलो, 15,000 रुपये मी आणले, माझ्या खिशात आले 75,000 रुपये. किती पट आले? 5 पट. आणि तुम्हाला आता नक्की कुठला धंदा करायचा? 100 रुपयाच्या 6 पॉलिसी हव्यात ना. 9 लाख रुपये वर्षाचं कमिशन आहे यार. आणि डॉट थोडी 50,000 रुपयाचं प्रीमियम, कोणाचं 60 असेल, कोणाचं 75,000 प्रीमियम असेल. आपल्या एनडीआयटी असंच झालं. हॅलो, तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला फक्त ह्याच्यावरती विचार करा. तुम्ही थोडस तुम्हाला पण जरा मोटिवेट करण्याची गरज आहे, कारण ह्याच्यासारखा दुसरा व्यवसाय नाहीये. पण मी काय चोरीचं काम करतोय का? नाही. चरस गांजा कोकेन विकतोय का? नाही. मेडिक्लेम पॉलिसी विकतोय ना, कष्टाचीच कमाई आहे ना. हे फायदा एवढाच आहे की लोन कंपनी माझ्या कस्टमरच्या वेळी लोन कंपनी स्टार हेल्थला प्रीमियम देते आणि त्याचं मला लमसम कमिशन मिळतं. हा सिंपल आहे सर. 15,000 रुपये आणून 75,000 रुपये पैसे कमवायचे, ह्याच्यापेक्षा अजून दुसरं सुख काय पाहिजे? ज्याला त्याच्याच घरी जायचं, त्याचा चहा प्यायचा, त्यालाच गोष्टी शिकवायच्या, त्याच्याच कडनं 2,500 रुपये आणायचे आणि त्याच्या 5 पट मला कमिशन येते. पण माझं होमकुंडच राहिलं. चालेल का? नाही जाणार ना. आपली भरपूर वेळेला काय पंचायत होते, कस्टमर कडे आपण गेलो, हार्मोनियमच्या पेटीच्या क्लासमध्ये कोण जातं? इथे पेटीच्या क्लासमध्ये जातं का? नाही ना. पण इथे प्रत्येक जण पेटी वाजवतो. कारण कस्टमर कडे गेल्यानंतर नेमकं त्यांनी समजा कुठलं ऑब्जेक्शन घेतलं तर त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याकडे आणि मग हे करता 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 फॉर्म काढता त्याला मेडिक्लेमच्या कस्टमर कडे 300 नंबरचा फॉर्म आला. क्लिअर आहे? आवडली? तुम्हाला आवडली आहे मला कसं कळेल?
पॅकेज प्राइसिंग मित्रांनो, वयवर्ष 52 हजबंड वाईफ, 5 लाखाची पॉलिसीचा प्रीमियम आहे. जळगाव झोन 3 10 लाख रुपयाच्या 75 रुपये आणि 25 लाखाच्या पॉलिसीचा प्रीमियम आहे 36,000. ओके, त्याच्यामुळे 5 लाख आपल्या लोकांसाठी नाहीये, पण स्टील चुकून मी काय म्हणालो, जुन्या सवयी आहेत, पटकन जाणार नाही. चुकून 5 लाख रुपयाचं बोललात, आता मला त्याला 10 लाख रुपयावरती घेऊन जायचं किंवा 25 लाख रुपयावरती घेऊन जायचं, तर कॉन्सेप्ट काय करायची की सर बघा 5 लाख रुपये आता तुम्ही घेणार आहात, बरोबर आहे. एक कॉन्सेप्ट फक्त सांगतो, कॅल्क्युलेशन बघा तुम्हाला पटतंय का. 5 लाख रुपयाची जर पॉलिसी आहे ना सर, ही ऍक्च्युली तुम्हाला महाग पडते. मी सांगतो कशी. आपल्याकडे 2 पॅकेजेस आहेत. एक आहे समजा 5 लाख रुपयाचं आणि त्याच्यानंतर आहे 25 लाख रुपयाचं. काय सांगायचं, 5 आणि 25 मध्ये 10चा बोलायचंच नाही. मी काय सांगतोय नीट ऐका. ओके, 5 लाखाचं पॅकेज आहे, ज्याच्यामध्ये तुमचा प्रीमियम 19,668 सांगायचा नाही. पेन पेपर घेऊन बसता ना, प्रीमियम मोबाईल वरती काढायचा. मोबाईल वरती अजून एक तुमच्याकडे कॅल्क्युलेटर ऍप असतं, हे फुकट असतं, प्रत्येक मोबाईल मध्ये आलेलं आहे, माहितीये ना कॅल्क्युलेटर. तो प्रीमियम भागिले 5 लाख असेल तर डिवाइड बाय 5 करायचं. 5 लाख असेल तर मग पर लाखचा प्रीमियम किती आला. सर तुम्ही आता जे पॅकेज साठी ओके म्हणलाय ना, तर हे 5 12 8 सगळे सीईओ डायमंड, बायकोला घेऊन अमेरिका. अख्ख्या गली मोहल्ल्यामध्ये तुमच्यापेक्षा कॉलर टाईप त्यांची नाही, तर लावूनला कॉलर शिवून घेतील. अजून काय पाहिजे. सुख उपभोगणं इम्पॉर्टंट आहे. पैसे कमवतोय साहेब, ह्या महिन्यामध्ये 2.5 लाख रुपये ठोकून त्यांच्या सगळ्यांच्या मागे लागायचं. सगळ्या मॅडमला मी त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, हात धुवून त्यांच्या मागे लागा. 4,500 रुपये मंथलीचे किती पाहिजे. 4,500 किती पाहिजे. तुम्ही नका बोलू. काय 4,500 किती पाहिजे. 8. फक्त 8 आकडे काढायचे. हॉल किचन सगळीकडे. एक झालं की कट मारायचं, आता 7 उरले. अजून एक झालं तर काट मारायची, आता 6 उरले. दादा जायचं ना दुबईला, बस मस्त लिमोसिन वगैरे सगळे बघायचे तिकडे. ओके, मागे लागायचे करायचे. ओके, सो विथ दिस ही एक कॉन्सेप्ट वर मला असं वाटलं की एक कॉन्सेप्ट तुमच्याशी शेअर करावी. सगळं तेच होतं, पीएमकेएल पण तेच होतं, फक्त बोलण्याची पद्धत जर मित्रांनो चेंज केली ना, ऍक्सेप्टन्स वाढते. एग्री एव्हरीवन. आता आपण थोडासा ब्रेक घेऊया. खूप कष्ट आपण घेतले. फावडा घेऊन जायचा आणि धंदा उचलायचा. सगळीकडे बघत नाही का असा छान. देशामध्ये प्रॉब्लेम आला ना, खूप त्रास झाला आहे खरंच. आता काय मजा राहिली नाही पहिल्यासारखी मेडिकल. कोण सांगतो यार, अशी आयटम आहेत की नाही. म्हणजे त्याच्या आयुष्याची रांगोळी झालेलीच आहे आणि तो पूर्ण त्यांनी चंग बांधलाय. फुल डेडिकेशन की माझी तर लागलेलीच आहे, मी तुझी पण लागली. खरं का खोटं. आणि सांगताना कोण सांगतात, दोनच लोक. एक त्याचा बिझनेस माझ्यापेक्षा नाही. एग्री एव्हरीवन. प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाचं ऐकून मी काय डिसिजन घ्यायचा हा कुठल्याही थर्ड पार्टीचा हक्क नाहीये. ओके, मला जर एखादा कुठला प्रॉब्लेम असेल, कुठली अशी गोष्ट आहे जी 100% परफेक्ट आहे, म्हणजे मला एक अशी गोष्ट सांगा की जी 100% परफेक्ट आहे. तुम्ही 100% परफेक्ट असता, इथे काय नाही करायचं, इथेच फक्त कानात हेडफोन घालतो आणि मीटिंग चालू आहे. किंवा अगदीच एक एक्स्ट्रीम केस सिनारिओ चप्पल घालून खाली राऊंड मारून येतो. 20 मिनिटांनी वर आले की तोपर्यंत थंड झालेलं असतं. बरोबर ना. म्हणजे तिथेच घेऊ. 15 तारखेला सकाळी किंवा 14 तारखेच्या रात्री मी साहेबांना फोन केला, लाड साहेब मी तुम्हाला सांगितलेलं की 15 तारखेला देईन, पण मला थोडासा
जजमेंट माझं चुकलं, एखाद दिवस मला जास्त लागू शकतो, मॅक्सिमम 16 किंवा 17च्या आत मी तुम्हाला नक्की देऊन टाकेन. ओके, मला माहिती आहे सर की तुम्हाला 15 सांगितलेलं, पण एकाकडून माझं यायचं थोडंसं डिले झालंय. मी तुम्हाला 16 एक दिवस 1-2 दिवसाचा मला फक्त ग्रेस द्या. 16 किंवा मॅक्सिमम 17 पर्यंत तुम्हाला मी सगळं देऊन टाकतो. डोंट वरी सर. डील. ह्याला काय म्हणतात माहितीये? प्रोएक्टिव्ह. रिएक्टिव्ह म्हणजे काय माहितीये? 15 तारीख ओलांडली, 15 तारीख संध्याकाळी 8 वाजेपर्यंत त्यांनी वाट बघितली, माझा काय फोन गेला नाही, माझे पैसे पण गेले नाहीत, आणि 15 तारखेला त्यांनी मला फोन केला, अरे काय झालं, तुम्हाला पैसे देणार होता, काय झालं? 2 दिवस जरा मला एक्स्ट्रा पैसे हवे, मला ना एकाकडून येणं अटकलंय, मी तुम्हाला 1-2 दिवसानंतर देतो. मला एक सांगा, ह्यांचा विश्वास कोणावरती जास्त बसेल? पहिल्या माणसावरती का दुसऱ्या माणसावरती? मेसेज तर सेम होता, सेम वाक्य बोललो होतो, फक्त रिएक्टिव्ह मध्ये काय होतं माहितीये का? जेव्हा ते तापल्यानंतर मी ज्यावेळेला आग विझवायला जातो तोपर्यंत पूर्ण भस्म झालेलं असतं. इट इज अ डॅमेज बियॉन्ड रिपेअर. पण ज्यावेळेला मी प्रोएक्टिव्हली काही गोष्टी करतो त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टीचा कधीच त्रास होत नाही. आता तुम्हाला त्रास कुठल्या गोष्टीचा होतोय? डिडक्शन किंवा रिजेक्शन. करेक्ट आहे? करतात ना, आता कापणी करतात ना, जॅन फेब मार्च, इथे तुम्ही हा साहेब मी ना पॅकेट घेऊन उभा राहतो वाटायला. अरे तू कोण आहे? तुझी कंपनी काय? तुझं एजन्सीचं म्हणजे ट्रॅक रेकॉर्ड. जाळं आता विणायला बसायचं नाही, आता जाळं फेकायचं नाही. आपण त्यांना देतोय. HDFC म्हणू नका, बिर्ला म्हणू नका, केअर म्हणू नका, प्रत्येकाला आज ज्येष्ठ नागरिकाला बीपी डायबिटीज असतंच मेजॉरिटी लोकांना. प्रत्येक कंपनी लोडिंग लावते. आपण लावतो का? विदाउट लोडिंग पॉलिसी देते. पण हे माझ्या किती कस्टमरला माहिती आहे सांगू शकतो? सो सगळ्यात पहिलं मेंटेन कनेक्ट. हा फोल्डर माझा आहे, हा फोल्डर मी ओपन करतो. फोल्डर ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा वेलकम टू द फॅमिली. इथे वरती माझा लोगो आहे, प्रत्येकाचं नाव आणि माझा लोगो, माझ्या ऑफिसचा ऍड्रेस, हे वेलकम कार्ड. वेलकम कार्ड दिल्यानंतर इथे जळगाव मध्ये स्टेशन लोकांकडनं नाही झालं तर माझा आणि बाबांचा नंबर आहे, नाही तर मला कॉलच तुम्ही करू नका, ह्यांनाच कॉल करा. ओके, आणि 99.9% ह्यांनाच कॉल जातात, कॉल येत नाही. ओके, गो डाऊन. इथे बघा फॉरवर्ड करतो, न्यू कस्टमर ऍडेड टू आवर फॅमिली. असं मला एकच गोष्ट सांगा, ह्याच्यामध्ये मी कुठे दिसतोय का? ही सगळी आमची पोरं आहेत, हेच जातात. मी काय जातात नाही, मी तुम्हाला बोललो ना. ओके, हेच जातात आणि बाकी काही नाही हो. त्याला हा फोल्डर मिळाल्यानंतर त्याला खूप आनंद होतो. आनंद कसला होतो माहिती? पॉलिसी मिळाली ह्याचा आनंद नाहीये, फोल्डरचा पण आनंद नाहीये. 5 आधार कार्डाचे झेरॉक्स मिळाले. बॅड माउथिंग करतात, पण गुड माउथिंग करण्याची जबाबदारी आपली आहे ना, बरोबर ना? मोहित कुठल्या विषयाचा हे एक्सपर्ट आहे? मॅथ्स मध्ये आणि पीटी मध्ये आणि सायन्स मध्ये कमी आहे ना. समजा मी तुमच्या शेजारी आहे, मी तुमच्या शेजारी राहणार आहे आणि मी याचं मार्केटिंग असं केलं, हा ना सायन्स मध्ये एकदम डफर आहे, तुम्ही काय सांगणार? तुम्ही काय सांगणार? अरे पण तुला माहितीये का मॅथ्स मध्ये स्कॉलर आहे तो, पीटी मध्ये बघ त्याचं, तुम्हीच चांगलं बोलणार ना. खरं का खोटं? अहो आपली कंपनी आहे, आपली आई आहे, दर महिन्याला आपल्या घरात त्याच्यातनं काहीतरी पैसा येतोय. खरं का खोटं? अशा वेळेला समजा आपल्याच कंपनीला जर कोण शिव्या घालत असेल तर तिचं कौतुक पण करणं आपलीच जबाबदारी आहे ना. आणि आपण काय म्हणतो, लोक काहीतरी बोलतात ते आपण ऍक्सेप्ट करतो. मित्रांनो, देवाला रोज नमस्कार करताना हळद कुंकू वाहता ना, त्याला वाह. आणि ज्या दिवशी तुम्ही हे चालू कराल ना त्या दिवशी तुम्ही तुमच्याच बिझनेसला शिव्या देणं बंद करा. इथे कित्येक लोक अशी बसलेली आहेत जी आपल्याच धंद्याला पोचतात. आता काय नाही रे, मजा नाही रे, याच्यामध्ये खूप त्रास आहे रे, हे रे ते रे. देवाबद्दल बोला.
बोला समजा एखादा माणूस नवस करतो मन्नत आणि समजा ती पूर्ण नाही झाली, दुसरा ट्राय मारतो ना, देवाला शिव्या कोण घालतं का? अरे काय तो देव आहे ना, काहीच कामाचा नाही. कोण बोलतं? हॅलो, कोणीच नाही बोलत. सिमिलरली आपल्या देवघरात आपण ज्याला पूजतोय, लक्ष्मी ज्या रूपाने आपल्या घरी येते, तुम्ही करता ना, लक्ष्मी ज्या रूपाने आपल्या घरी येते, तिचं साक्षात रूप म्हणजे कोणाच्या खात्यात ना आपल्या खात्यात येत आहेत, स्टारच्या खात्यात नाही येत आहेत ना. जर धंद्या ओके नेक्स्ट फिजिकल नीड इन हॉस्पिटल क्लेम बरोबर. त्याच्यानंतर प्लेट बरोबर खायला स्पून आणि चांगल्या क्वालिटीच्या, ते पांढरेवाले नाही लपवा मारलेले, प्रॉपर ओके. हॉस्पिटल सपोर्ट किट इले हॉस्पिटल सपोर्ट किट पुढच्या मागून ओके. याच्यामध्ये लोगो आहे बघा माझा वैद्य ग्रुपचा. लागलं तरी काय प्रॉब्लेम नाही, मी तुमच्यासाठी आणलेलं आहे. बॉडी लोशन, शॅम्पू, शेविंग किट, डॉक्टरनी काय सांगितलं तर पटकन पेन नसतं आपल्याकडे, पेन आणि औषधं ठेवायला हा डबा ओके. ग्लास ओके, डिस्पोजेबल ओके. तुम्हाला कधी भूक लागली तर स्नॅक्सची पाकिटं आणि बिस्किटाची पाकिटं ओके. हे अजून एक कॉपी, कारण तुम्ही आणली असेल की नाही आम्हाला माहित नाही ना, याच्या पार्ट बी वरती सही शिक्का घेऊनच तुम्ही बाहेर सगळं त्या रिलेटिव्हला दिल्या. त्याच्या नाकात नळ्या आहेत तरी काही सोडत नाही बघा. पिशव्याला आलेलो नाही. जे फटके तुम्हाला बसतात ते फटके आम्हाला बसतात. मी ज्याला 4 कोटीच्या पोर्टफोलिओवरती बसतो त्यामुळे तुमच्या कित्येक पट जास्त फटके आम्हाला बसतात, पण मला त्याचा त्रास होत नाही कारण मी त्याचा बाम शोधून काढला. एवढीशी होते आणि त्याच्यानंतर त्याला स्कॅन करायचं ओके. आता आम्ही बघा आम्ही काय करतो, ही फाईल आहे, कस्टमरचं नाव, ऍडमिशन कधी, डिस्चार्ज कधी ओके, इन्शुरन्स कंपनीचं नाव, माझ्या कंपनीचं नाव, सगळ्यात पहिल्यांदा डिस्चार्ज समरी ओके. त्याच्यानंतर हे काय, ऑल डायग्नोस्टिक रिपोर्ट्स अँड कन्सल्टेशन पेपर. कारण एकदा फाईल हॉस्पिटल कंपनीकडे गेली की फ्युचर मध्ये भविष्यात तो कधी पण हॉस्पिटल मध्ये गेला, डॉक्टर सगळ्यात पहिला काय विचारतात माहिती, ह्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या हॉस्पिटल मध्ये कधी झालेला काय ऍडमिट, त्याचे पेपर. कसं आहे, तुम्हाला फाईल मेंटेन करण्याची गरजच नाहीये. तुम्हाला हे एक आम्ही असं स्पायरल बाइंडिंग करून देतो. याच्यामध्ये तुमचे सगळे डायग्नोस्टिक रिपोर्ट्स, कन्सल्टेशन पेपर, अगोदर डिस्चार्ज समरी, त्याच्यानंतर सगळे हे कन्सल्टेशन पेपर्स आणि त्याच्यानंतर मध्ये अजून एक तुम्हाला पार्टिशन दिसत बघा. हे बघा हे काय आहे, बिल्स अँड रिसीट्स. याच्यानंतर सगळे बिल्स अँड रिसीट्स. आता डॉक्टरला बिल्स अँड रिसीट्सचा काही घेणं देणं नाहीये, तुमच्या रेफरन्ससाठी फक्त आम्ही देतोय. पण कधीही फॉलोअपला जरी तुम्ही गेलात त्यावेळेला डॉक्टर समोर फक्त ही एक स्पायरल बाइंडिंग तुम्ही घेऊन ठेवा. याच्यामध्ये सगळे डेट नुसार आम्ही ऑर्गनाइज करून तुम्हाला झेरॉक्स कॉपी काढून एकच स्पायरल बाइंडिंग दिलेलं आहे. मित्रांनो, एक क्लेमची फाईल आहे ना, 50 वेगवेगळे पेपर असतात. MRI चा रिपोर्ट वेगळा, एक्सरे चा रिपोर्ट वेगळा, 2D एकोचा वेगळा, डिस्चार्ज समरी वेगळा, ब्लड रिपोर्ट वेगळे, सगळे हे एका ठिकाणी स्पायरल बाइंडिंग करून अशी ज्यावेळेला फाईल आपण कस्टमरला देतो त्यावेळेला इम्प्रेशन क्रिएट होतं का नाही? एग्री? स्टार हे भारतातलं नंबर 1 कंपनी अशी आहे ज्याच्यातले हायेस्ट कॅशलेस हॉस्पिटल तुमच्यासाठी स्टारने तयार केले. पण हे सगळे हॉस्पिटल सोडून तुम्ही असं हॉस्पिटल चूज केले ज्याला बाजार भाव मान्य नाहीयेत. साहेब, जळगाव मधली जी पॉप्युलर हॉस्पिटल्स आहेत, कुठले पॉप्युलर हॉस्पिटल? चिन्मय विन्मय हे कॅशलेस वर आहे. अजून कुठले? ऑर्किड आहे, चिन्मय आहे, हे सगळे कॅशलेस वर आहेत ना. सर, कॅशलेस मध्ये ऑर्किड, चिन्मय वगैरे असलेले हॉस्पिटल्स आहेत, हे जर कॅशलेस वर येऊ शकतात ओके, तर तुमचं संजीवनी मॅटर्निटी अँड नर्सिंग होम का नाही येऊ शकत? एक्झाम्पल सांगतोय, मला माहित नाही संजीवनी
असतात ना कुठेतरी पण. सो का नाही येऊ शकत? याचं एकमेव कारण म्हणजे त्या डॉक्टरला बाजारभाव मान्य नाहीये. इन्शुरन्स कंपनी सगळ्या नर्सिंग होम मध्ये कॅशलेस देऊ शकते, पण जर त्या हॉस्पिटलमध्ये नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ते नाहीये, याचं एकमेव कारण म्हणजे सुद्धा काही काही अतृप्त आत्मे असणार. ओके, हे वाक्य कायम लक्षात ठेवा. पण आणखी तुला एवढं माहित नाही, एवढं जगाला शिकवतोस तू. अरे सातारची काटेरी वांगी चांगली असतात. काटेरी वांगी असतात. दुसरा कोर्स परत साताऱ्यामध्ये घ्यायला गेलो, त्यावेळेला बीएम ला बाजूला घेऊन विचारलं, साहेब साताऱ्याची काटेरी वांगी चांगली असतात त्या? मी पण सांगितलेलं शो मध्ये. म्हटलं साहेब आज शनिवार कोर्स आहे माझा, उद्या मी चाललोय, तर उद्या जरा मला सांगू शकाल का तुम्ही, मला कशी ओळखायची हे पण कळत नाही. मला बोलले अहो आणि आपण बायकोनी उद्या मला मंडईला ती आणायला सांगितली, एक काम करा आपण दोघं जाऊ. मग दुसऱ्या दिवशी मी आणि ब्रांच मॅनेजर आम्ही मंडईत काटेरी वांगी घ्यायला. आमचा धंदा काय, आम्ही करतोय काय, हार्ड कॉपी, मॉडर्न ट्रीटमेंट, कोपे अपडेट, एवढ्या पॉलिसी विकली आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह विकली आहे. तुमच्या प्रत्येक कस्टमरला माहितीये का 5 लाखाच्या कॅन्सर ट्रीटमेंटला इम्युनोथेरपी पॉलिसी 10 लाख रुपयाची झाली आहे, पण सबलिमिट फक्त 2.25 किंवा 2.5 लाख रुपयाचंच आहे. काय तोंडाने सांगणार? सर्व्हिस मध्ये भाग झाला ना, हा एक भाग झाला. सर्व्हिसेस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि सर्व्हिसेस इज जस्ट वन डिपार्टमेंट इन माय कंपनी. सर्व्हिसेस बरोबर सीआरएम, सेल्स, मार्केटिंग, ब्रँडिंग, फिनान्स, सिस्टम, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, स्टाफ मॅनेजमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप, नेटवर्किंग, हे किती गोष्टी आहेत. आणि आपण बिझी कशात माहितीये का? महिन्याला कुठलं ना कुठलं तरी नवीन प्रोडक्ट काढत असते, त्याचे कुठले ना कुठले तरी वीक पॉइंट्स आहेत. जे शस्त्र तुम्ही सांगितलं ना, शस्त्र घेऊन बॅगेत तुम्हाला फिरायला लागेल, ते सोशल मीडिया नॉलेज, एक्सेल भरपूर लोकांना मायक्रोसॉफ्ट एक्सेल येत नाही, त्यांच्यामधून रुपीज, तर दिस इज इन्क्लुसिव्ह ऑफ दॅट 20,000 रुपयाची फी. ऍक्च्युअली तुम्हाला 12,000 रुपयातच पडतं टेक्निकली. ओके, आणि ज्यासाठी तुम्हाला थँक्यू मित्रांनो. आय होप एनरोल केलेले. सो यू हॅव ऑलरेडी एनरोल्ड. तुम्ही सगळ्यांनी या फॅमिलीला जॉईन व्हावं. ओके, सो तुमच्या बिझनेस मध्ये तुम्हीच इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. तुमचा बाजूवाला येऊन इन्व्हेस्ट करणार नाही. हे जे काही मी आता तुम्हाला कॉन्सेप्ट एक्सप्लेन केल्या 2 तासांमध्ये 2-3 तासामध्ये जे काय बोललं आवडलं ना, असं 52 आठवडे मी बोलणार आहे. प्रत्येकाला वेगळे टॉपिक्स आवडेल ना ऐकायला. या सगळ्या कुटुंबाला लीडर बरोबर राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या परिस्थितीत, ज्या ऍटमॉस्फिअर मध्ये राहता मित्रांनो, त्याचा प्रभाव तुमच्या बरोबर पडत राहतो. तुम्ही कोळशाच्या खाणीत जर गेलात ना, कुठेही टच करू नका, एक राऊंड मारून फक्त या अर्ध्या तासात तुम्ही पूर्ण टॉप टू बॉटम काळे झालेले असतात. पण तुम्ही अत्तराच्या दुकानात जा आणि अर्धा तास फक्त राऊंड मारून या, तुमच्या संपूर्ण शरीराला अत्तराचा सुगंध येत असतो. खरं का खोटं? मित्रांनो, आयुष्यात आपल्याला जर वरती जायचं असेल ना, तर आपल्या वरती जे टॉप लेवलची जी लोक आहेत ना, ह्यांना कायम आपल्या वरती ठेवायचं. कारण 3 टायर एसी मध्ये जो माणूस मध्ये लटकलेला असतो ना, त्याला खालच्याने किती पण धक्का दिला तरी तो वर नाही जाऊ शकत. पण वरती जर कोण बसला असेल त्याला वर ओढायला, तर तो इझिली वर पोहोचू शकतो. हाऊ मेनी ऑफ यू अग्री विथ मी? हे इथे बसलेले उभे असलेले जेवढे ऍग्री, सगळे क्लब मेंबर्स आहेत. आय थिंक ह्यांच्या बरोबर जर तुम्ही राहिलात तर नक्कीच आपली प्रगती होणार. पण भिंत तयार केलेली असते की हे तर मोठी लोक, आम्ही तर छोटी लोक. इकडे आम्ही आता असंच गमतीत बोलत होतो. येईल जाईल त्याला काहीतरी वाटत असतात. कोणाला काय किचन दिली, अजून काय वाटत आहे, कॅलेंडर होईल. आणि दरवर्षी मित्रांनो तो पाऊस त्यांना क्लब मेंबरशिप करून देतो. आय थिंक एव्हरीवन इज हंबल इनफ. कारण ज्या झाडाला सगळ्यात जास्त फळं लागतात ना, तेच झाड कायम खाली झुकलेलं असतं. तुम्ही ऑब्झर्व करा,
तेच खाली असतं. साहेबांना कधी पण तुम्ही बघितलं ना तर साहेब सगळ्यांची हसतमुखच असतं. तुम्ही ऑब्झर्व केलंय कधी? ओके, प्रत्येक जणांवर असंच असतात ते. सो आय थिंक दिस इज व्हॉट इज मेकिंग हिम ग्रेट अँड नॉट जस्ट हिम, दिस एंटायर क्लॅन. नो वन इज इगोइस्टिक. मला असं वाटतं की या सगळ्या आमच्या फॅमिली बरोबर तुम्ही पण जोडा आणि आमच्या बरोबर जर तुम्ही राहिलात तर नक्कीच एक नेक्स्ट लेवल आपण क्लब मेंबरशिप अचीव करू शकू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं धन्यवाद.